ऑफिशियल आहे मी तो बसायचा काय संबंध आहे आपल्या इथे? सरकारी ऑफिस आपलं संबंध आहे हा? तिथं पण अधिकारी उपस्थित नाहीत. लोक काय इथे झोपा काढायला यायचं काय? एकदा आपण मुद्रांक विभाग मध्ये आलोय, ज्या ठिकाणी आपण सोनवणे साहेबांकडे जी तक्रार केली होती ती मंत्रालयामध्ये गेलेली आहे. आणि ती तक्रार आता काय आहे त्याच्या संदर्भात जे सोनवणे साहेबांनी केलेलं आहे ते काय आता आपण आतमध्ये जाऊन सोनवणे साहेबांसोबत विचारू आणि बोलू. आतमध्ये सध्या काय व्यवहार चालू आहे आता आपण मॅडम आहेत जे आपल्याला मागच्या वेळी भेटले होते ते आपण इथं उपस्थित नाही आहेत. सर आपलं नाव काय? पटवे का? आपण इथं ऑफिशियल आहे मी इथं बसायचा काय संबंध आहे आपल्या इथे? सरकारी ऑफिस आपलं संबंध आहे हा? सोनवणे साहेब बसले होते ते आता आतमध्ये गेलेत. तर त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसते आणि आपण जी तक्रार केली ती मंत्रालयामध्ये पूर्णपणे स्पष्टपणे गेलेली आहे. आणि मंत्रालयामध्ये याचं जे काय आहे ते काय प्रोसेस चालू आहे, सरांकडे काय माहिती मिळालेली आहे. आयपी आणि ऍड्रेसवरून एक मृत व्यक्तीचा दाखलाही 3 दिवसामध्ये दिला जातो. या व्यक्तीचं जे प्रकरण आहे एक कोर्टामध्ये आपल्याला होणार आहे या गोष्टीची, त्या संदर्भात आज आपण सरांना विचारतोय. जे चुकीचं आहे ते स्पष्टपणे चुकीचं आहे. सोनवणे सर आतमध्ये गेले काय? सर सर कुठं आतमध्ये गेले? तिथं पण अधिकारी उपस्थित नाहीत. तिथं पण अधिकारी उपस्थित नाहीत. लोक काय इथे झोपा काढायला यायचं काय? उत्तर दिलं नाही. मंत्रालयात पाठवले माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. समक्ष द्या. आणि मंत्रालयामध्ये आपण ही गोष्ट आपण केली होती त्याच्या थ्रू आपल्याला मंत्रालयातून आलेला आहे. आणि काही गोष्टीमध्ये आपल्याला असं समजलेलं आहे की एका मृत व्यक्तीचा दाखला 3 दिवसानंतर मेल्यानंतर आपल्याला भेटला होता. ही संदर्भ फक्त हे आरोप असू शकतात. आम्ही तुम्हाला म्हणत नाही तुम्ही केले हे केले, पण हे आरोप असू शकतात. पण हे आरोप कसे आहेत काय आहेत? सर आज येण्याचं प्रकरण नाही आहे. काय प्रॉब्लेम आहे सर नक्की? म्हणजे असं काय झालं होतं? आपल्याला तक्रारीचं उत्तर घरी आलं पाहिजे किंवा आपण एखादा कॉल आला पाहिजे, तो आला नाही. आज तिथे अधिकारी पण उपस्थित नाही. दुसरे टेबलवर नाही, पण लोक दुसरे आपल्या ऑफिशियल टेबलवर कसे काय बसले? पटकन आपल्याला स्पष्टपणे जर हे बघायचं आहे तर हे प्रकार आहेत. हा सरांनी उत्तर जी माहिती दिलेली आहे, सर्व्हर लेव्हल ऑडिट ट्रायल रिपोर्ट प्राप्त करण्यासाठी पुढे काय करायचं आहे, बायोमेट्रिकसाठी काय करायचं आहे, डीएससीचे टोकन्स काढावे लागतील, ह्या ज्या सगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या ह्या आपल्याकडे आजच्या प्रेस कॉन्फरन्सद्वारे आजच्या आज आपण पूर्णपणे दाखल करतोय, दाखवतोय. त्याच्या पाठीमागे आपली काय चुकी असेल किंवा आपण काय करत असेल हे आपण याच्यामध्ये पूर्णपणे डॉक्युमेंट्सद्वारे सगळ्या उपस्थित डॉक्युमेंट्सद्वारे कोणाच्या काय चुकी झालेल्या आहेत, कुठं झालेल्या आहेत, कोणत्या दिवशी झालेल्या आहेत याची माहिती मागून जर माहिती मिळत नसेल तर एखादा गुन्हा माझ्या अंगावर घेऊन स्पष्टपणे जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ती माहिती दाखवून PIL एखाद्या कोर्टामध्ये आणि मॅकमध्ये हे प्रकरण जाण्याची शक्यता होती.